जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील, एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि शासनातले 5-5 वरिष्ठ IAS अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी सगळा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे. ही जी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले, ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा, नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम, वाद निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करत आहेत देशभरात, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात.